दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथे 7.5 फूट लांबीचा अजगर आढळल्यानंतर आता अक्कलकोट तालुक्यात देखील अजगर दिसून आल्याने सर्व मित्रांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे। अक्कलकोट पासून 7 किलोमीटरवर असलेल्या हत्ती कणबस या गावात तब्बल 8.5 फुटाचा अजगर साप आढळला आहे। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात अजगराचा अधिवास असल्याचे अधोरेखित होत आहे। 3 नोव्हेंबर रोजी हत्ती कणबस येथे हा अजगर आढळला। नाग फाउंडेशनचे सर्पमित्र जोशी यांनी सुरक्षितपणे त्याला पकडले, याची माहिती सोलापूरचे सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांना देण्यात आली। शिंदे यांनी या रेस्क्यूची माहिती वन विभागास कळवत नाग फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल हलदार सोबत घटनास्थळी दाखल होऊन वन विभागाच्या टीम सोबत त्या अजगराची पशुवैद्यकीय तपासणी करून त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्यात आले। धोत्रीनंतर कणबस येथे अजगर आढळल्याने सोलापूरच्या सर्प वैभवात भर पडत असल्याचे सर्पमित्रांचे म्हणणे आहे। सदरचे रेस्क्यू करण्यासाठी नाग फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल हलदार, अक्कलकोटचे जोशी, यादव होटकर, स्वामी होटकर, वन विभागाचे वन परिक्षेत्राधिकारी रोहित कुमार गांगर्डे, वनपाल रुकेश कांबळे, वनरक्षक रेणुका सोनटक्के, वनसेवक आकाश पाटोळे, अक्कलकोटचे पशुवैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांनी हातभार लावला। दक्षिण सोलापूर व अक्कलकोट येथे अजगर यापूर्वी देखील आढळल्याने येथील वातावरण अजगरसाठी पोषक असल्याचे दिसून येत आहे। 2020 साली अक्कलकोट जवळ करजगे येथे व 2022 साली गोगाव येथे अजगर आढळल्याच्या नोंदी असून आता धोत्री व त्यानंतर हत्ती कणबस येथे अजगराची भर पडल्याने या भागाचा सखोल तपास करणे गरजेचे आहे, असे मत सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांनी व्यक्त केले।